नमस्कार मित्रांनो, पॉलिटीच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण जे काही आपली संविधानासंदर्भात आपण जे काही परिशिष्ट पाहत आहोत, शेड्यूल्स पाहत आहोत, त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आणि या ठिकाणी आज आपल्या या लेक्चरमध्ये आपण किती परिशिष्ट, या ठिकाणी काय 7वं पुन्हा नेमकं परिशिष्ट 8वं याचा विचार करणार आहोत। आणि पुन्हा नंतर जे काही होतील त्या पद्धतीनुसार आपण पाहणार आहोत। तर हे जे काही परिशिष्ट आहेत, आपण बघितलं होतं की संसदेला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे काही आपलं नियमाचं पुस्तक असतं, या नियमाच्या पुस्तकामध्ये एकूण 12 शेड्यूल्स आहेत। 12 शेड्यूल्स पैकी आपलं 7वं आणि 8वं शेड्यूल शेवट आहे, बरोबर। याचा विचार करायचा आहे। तर पहा, आता या ठिकाणी परिशिष्ट 7वं जे काही शेड्यूल्स आहे, या ठिकाणी हे काय सांगतं की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, बरोबर आहे। कारण का 3 सूची आहेत। त्याला केंद्र सूचीला आपण संघ सूची सुद्धा एक वेगळ्या नावाने ओळखतो, बरोबर आहे। केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगेन, केंद्र सूची म्हणजे ज्या सूचीमध्ये केंद्रा संबंधित यादी असते किंवा केंद्रा संबंधित असतं, त्या सूचीमध्ये पूर्णतः अधिकार कोणाला असतो, केंद्राला असतो किंवा संसदेला अधिकार असतो तिथं घटना दुरुस्ती करण्याचा, बरोबर आहे, किंवा त्याच्यात बदल करण्याचा अधिकार कोणाला असतो, केंद्राला असतो। त्याच्यानंतर जसे की आता राज्य सूची आहे किंवा स्टेट लिस्ट आहे, बरोबर आहे। ज्या यादीमध्ये राज्य सूची संबंधित नेमकं खटले असतात किंवा नेमकं त्या संबंधित असतं, त्यामध्ये राज्य शासनाला किंवा विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार असतो। आणि समवर्ती सूची जी आहे, त्या समवर्ती सूचीमध्ये दोन्हीला पण केंद्राला आणि राज्याला या दोन्हीला सुद्धा नेमकं समवर्ती सूचीमध्ये कायदे करता येतात। परंतु त्या ठिकाणी असं आहे की राज्य सूचीपेक्षा केंद्र सूचीला अधिकार कसे असतात, जास्त असतात। कारण का आपल्या भारतामध्ये राज्यापेक्षा केंद्र सरकार हे कसं आहे, जास्त पॉवरफुल आहे, बरोबर। तर आपण ही माहितीच तर बघितलं। तर या ठिकाणी पहा, हे आर्टिकल, बरोबर आहे, कलम 246 मध्ये अंतर्गत हे मोडतं। केंद्र सूचीला आपण इंग्रजीत नाव दिले सेंट्रल अथवा युनियन लिस्ट, म्हणजे हे काय झालं, केंद्र सूची झालं। त्याच्यानंतर राज्य सूचीला आपण काय स्टेट लिस्ट आणि समवर्ती सूची काय कॉन्करंट लिस्ट, अशा 3 लिस्टीचा यामध्ये फक्त एकमेव आपण मी काय सांगितलं अधिकार, त्याच्यामध्ये ते केंद्र सूची असेल तर केंद्र त्याच्यामध्ये अधिकार म्हणजे केंद्राला अधिकार असतो, राज्य सूचीमध्ये जर समाविष्ट असेल तर नेमकं त्याला राज्याला अधिकार असतो, आणि समवर्ती सूची असेल तर दोघाला पण अधिकार असतो। म्हणजे या ठिकाणी काय जास्तीत जास्त नेमकं कशाची माहिती मिळते आपल्याला, अधिकाराची विभागणी या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी आपल्याला जास्तीत जास्त कोणत्या शेड्यूल्स मध्ये मिळते, जसे की शेड्यूल्स किती आहे या ठिकाणी 7वं, बरोबर। पुन्हा आपण रिव्हिजन करून घेऊ। पहिलं शेड्यूल्स काय होतं, नावासंबंधी होतं, बरोबर आहे, घटक राज्याच्या। दुसरं शेड्यूल्स काय होतं, पैसा म्हणजे नेमकं मानधन भत्ते, बरोबर आहे। आणि तिसरं शेड्यूल्स काय होतं, शपथविधी, बरोबर आहे, गोपनीयतेची शपथ घेतली होती। चौथं शेड्यूल्स काय होतं, राज्यसभा, म्हणजे राज्यसभेसाठी घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण किती जागा असाव्यात या संदर्भात होतं। 5वं जे शेड्यूल्स आहे, आपण 5व्या शब्दावरून दर्शविलेलं होतं। त्या ठिकाणी शेड्यूल्स एरिया आणि शेड्यूल्स ट्राईब म्हणजे नेमकं अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती या संदर्भात होतं 5वं। 6वं जे बघितलं आपण, बरोबर आहे, 6वं जे होतं ते काय टेरिबल एरिया, बरोबर आहे, म्हणजे अनुसूचित जमाती। 6वं जे शेड्यूल्स होतं त्यामध्ये कोणते घटक राज्य होते, जसे की आपण त्या ठिकाणी ATM स्क्वेअर उल्लेख केला, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम असे यामध्ये एकूण किती 4 घटक राज्य होते। आणि घटक राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता, 10 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता। जेणेकरून 10 जिल्ह्यांना एक आर्थिक अथवा सामाजिक दृष्ट्या कसे मागासलेले जिल्हे म्हणून त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं होतं, बरोबर आहे। असे एकूण 6 शेड्यूल्स बघितले। आणि 7वं शेड्यूल्स आपण काय बघितलं, अधिकाराच्या विभागणी संदर्भात आहे, ती कोणाच्या, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या, बरोबर। तर आपला या ठिकाणी 7 शेड्यूल्स आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत। आता या ठिकाणी वाटलंच तर यासाठी ओव्हर माहितीसाठी आपल्याला असं सुद्धा लिहिता येते या ठिकाणी की जसं की आपण या ठिकाणी पहा, जर आता या ठिकाणी युनियन लिस्ट आहे, ज्या विषयामध्ये उल्लेख एकमेव केंद्रासंबंधी अशा विषयावर फक्त आणि फक्त कोण कायदा करू शकतं, केंद्र सरकार अथवा संसद त्या ठिकाणी कायदा करते। जर स्टेट लिस्ट असेल तर त्यामध्ये राज्य सरकार अथवा विधिमंडळ कायदा करते, बरोबर आहे। आणि त्याच्यात समवर्ती मी उल्लेख केला, समवर्तीमध्ये केंद्र सरकार सुद्धा करू शकतं आणि राज्य सरकार सुद्धा करू शकतं। म्हणजे या ठिकाणी वाटलंच तर मी या ठिकाणी लिहितो कॉन्करंट लिस्ट, ठीक नाही, कॉन्करंट लिस्ट, बरोबर आहे। या ठिकाणी कोण करू शकतं, केंद्र, बरोबर आहे, केंद्र सुद्धा करतं आणि दुसरं राज्य सुद्धा करतं। आणि यामध्ये केंद्र आणि राज्याचा जर विचार जर केला तर यामध्ये काय करता, राज्यापेक्षा जास्त पॉवरफुल कोण आहे, केंद्र सरकार आहे। या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं भारतामध्ये जास्त पॉवरफुल काय आहे, संसद राज्यापेक्षा आहे, राईट।
आणि त्यात नेमकं भारत हा काय आहे, युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे राज्याचा संघ आहे. तो संघराज्य आहे का, नाही, युनियन ऑफ स्टेट्स आहे. बरोबर, क्लिअर. आता आपले जे काही शेड्यूल्स आहे की तो 8वं. आता शेड्यूल्स 8वा आहे. आता या ठिकाणी एक टेक्निकल बाब लक्षात ठेवा, शेड्यूलचा नंबर किती आहे, 8वा आहे. शेड्यूल्स 8व्या नंबर मध्ये नेमकं काय, भाषा. बरोबर आहे. या ठिकाणी काय केलेल्या आहेत, भाषा ऍड करण्यात आलेल्या आहेत. आणि एकूण भाषा किती ऍड केल्या, तर या ठिकाणी 8 भाषा ऍड केल्या. आणि कितव्या परिशिष्टामध्ये बघत होतो आपण, 8व्याच परिशिष्टामध्ये. 8व्या परिशिष्टामध्ये 8 भाषा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. हे वरवर आपल्या लक्षात राहतं. मग आता 8 भाषा ऍड केल्या, तर या ठिकाणी इथं सांगितलंय की 22 रिजनल लँग्वेज म्हणजे एकूण घटनेने मान्यता दिलेल्या एकूण किती भाषा आहेत, 22 भाषा आहेत. तर या ठिकाणी सॉरी, मी या ठिकाणी काय कलम लिहिलेलं नाही. बरोबर, तर कलम जे आहे ते एक मिनिट या ठिकाणी लिहिण्याचं काम करतो. 344 आणि 351, 344 आणि 351 या कलमांतर्गत नेमकं भाषा मला समाविष्ट करण्यात आले. तर आता मला काय सांगायचंय, घटनेनं एकूण 22 भाषांना काय दिली आहे, मान्यता दिली आहे. तर आता 22 मधून नेमकं आता या ठिकाणी 8 भाषा काय केल्या आता आपण हे करत आहोत. तर आता पहा, 12 नाड गेले, 4 राहिले. आणि या ठिकाणी इथं काय एकच आहे. बरोबर आहे, 14 म्हणलं. तर आता आजच्या घडीला नेमकं 22 भाषा आहेत. पण मूळ ज्यावेळेस नेमकं घटना दुरुस्ती निर्माण करण्यात आली त्यावेळेस नेमकी एकूण किती भाषांना मान्यता होती, मूळ भाषा किती आहेत आपल्या, 14 मूळ भाषा. बरोबर आहे, 14 काय आहेत, मूळ भाषा आहेत. आणि नंतर त्याच्यामध्ये प्लस किती करण्यात आले, 8 इक्वल टू काय झाले, 22 भाषा झाल्या. बरोबर. मग आता आपण या ठिकाणी पाहूया, आसाम आहे, बंगाली आहे, गुजराती आहे, हिंदी आहे, कन्नड आहे, काश्मीरी आहे, मणिपुरी, मल्याळम, कोकणी. बरोबर. मी ज्या ज्या भाषा ऍड केल्या त्या भाषेचं या ठिकाणी अंडरलाईन करतो, या ठिकाणी आपण गोल करतो. कोकणी, मराठी, नेपाळी. बरोबर आहे. त्याच्यानंतर ओरिसा, पंजाबी, संस्कृत, सिंधी. बरोबर आहे, सिंधी. त्याच्यानंतर तमिळ, त्याच्यानंतर तेलुगू, उर्दू. या ठिकाणी काय संथाली, बोंडो, मैथिली आणि काय डोंगरी. तर पहा 1 2 3 4 आणि या ठिकाणी 5 6 7 आणि मला माहिती ना तमिळ एक भाषा आहे वाटतं. बरोबर. तर अशा एकूण 8 भाषा नेमकं मला समाविष्ट करण्यात आले. आता हे आपण वरवर झालं, आता एवढ्या भाषा लक्षात कशा ठेवाव्या ही एक महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. तर त्यासाठी आपण टेक्निकल बाबून आपण विचार करणार आहोत. आता आपल्या एवढंच लक्षात बसलं, परिशिष्ट 8व्यामध्ये 8 भाषा समाविष्ट करण्यात आले, हे क्लिअर झालं. बरोबर. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आता मला सांगा, भारत देश आपला केव्हा स्वतंत्र झाला, 1947 ला स्वतंत्र झाला. ज्यावेळेस 1947 ला स्वतंत्र झाला त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान या दोन देशाची काय करण्यात आली, फाळणी करण्यात आली. परंतु पाकिस्तानमध्ये एक महत्वाचा भाग असला, महत्वाचा प्रांत असला, कोणता होता, सिंध प्रांत होता. बरोबर आहे. आणि सिंध प्रांतामध्ये बऱ्याच प्रमाणात लोक नेमकं कुठं आले, भारतात आले. भारतात आल्याच्या नंतर भारतामध्ये जे काही लोक आहेत किंवा नेमकं जनता आहे, ती जनता नेमकं त्या लोकांना भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये म्हणा, गावामध्ये म्हणा, येऊ नव्हती. आणि येऊ नसल्यामुळे सरकारला त्यांना सरकारनं त्यांना आजमावलं. आणि आजमावल्यामुळं प्रत्येक आपल्या जिल्ह्याच्या बाहेरल्या भागात, बरोबर आहे, प्रत्येक आपल्या जिल्ह्याच्या बाहेरल्या भागात नेमकं त्यांना जागा देऊन त्यांना त्यांचा निर्वासिताचा प्रश्न सोडण्यात आला. आणि आज एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या ठिकाणी महत्वाची, ज्या ठिकाणी आता किमती वाढलेल्या आहेत अशा ठिकाणी नेमकं कोण लोक आहेत, नेमकं त्या ठिकाणी सिंध लोक आहेत. बरोबर आहे. म्हणून नेमकं त्या ठिकाणी भारत सरकारला सिंध भाषेला देखील मान्यता द्यावी लागली. बरोबर. मग आता या ठिकाणी पाहू, आता या ठिकाणी पहा, जसे की मी आता या ठिकाणी CAA, बरोबर, याचं फुल फॉर्म आहे बघा, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. वाटतं तुम्ही इथे लिहितो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, राईट आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. तर या ठिकाणी आता 21वी घटना दुरुस्ती झाली. बरोबर आहे. 21वी घटना दुरुस्ती, जसे की म्हणजे घटना दुरुस्ती संदर्भात आहे CAA. बरोबर आहे. तसं 21वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या ठिकाणी कोणती भाषा ऍड करण्यात आली, सिंध भाषा ऍड करण्यात आली. मी या ठिकाणी सर्वच माहिती या ठिकाणी लिहित आहे. कोणती घटना दुरुस्ती आहे, केव्हा झाली, सर्वच या ठिकाणी क्लिअर करत आहे. 21वी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट अनुसार म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट अनुसार या ठिकाणी 21व्या घटना दुरुस्तीनुसार सिंध भाषा नेमकं काय आपल्या संविधानामध्ये काय करण्यात आली, ऍड करण्यात आली. आणि ही जी बाब आहे ती केव्हा घडली, 1967. बरोबर आहे. कारण का भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस नेमकं बऱ्याच घडामोडी घडल्या. 1967 म्हणजे 8 भाषापैकी पहिली भाषा कोणती या ठिकाणी समाविष्ट झाली, सिंध. ओके. त्याच्यानंतर आता 71वी घटना दुरुस्ती झाली. बरोबर आहे. हे अमेंडमेंट ऍक्ट, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. बरोबर आहे. या ठिकाणी आता 3 भाषा समाविष्ट झाल्या. त्याचं नाव आहे नमक. बरोबर आहे. लक्षात ठेवायचं नमक. तर नमक म्हणलं तर या ठिकाणी हे होतं पहा 1992. बरोबर. 1992 मध्ये ही क्रिया घडली.
या ठिकाणी भाषेचे नाव लिहितो वाटलंच तर काय, जसे की थोडक्यात ओके काय अडचण नाही. चला लिहूया आपण. काय लिहा, नमक. इथं काय करता, नेपाळी बरोबर आहे, आणि हा न झाला आता मोर काय दर्शो काय नेपाळी. इथं ह्या ठिकाणी काय करता, नेपाळी, आणि नंतर काय मणिपुरी बरोबर आहे, मणिपुरी राईट आहे, आणि या ठिकाणी काय आहे कोकणी राईट, कोकणी. अशा 3 भाषा या ठिकाणी ऍड करण्यात आली बरोबर. आता या ठिकाणी पहा आपल्या भाषा ओके, तर आपला एक भाषा कोणती आहे, तर चला नंतर बघू आपण. ओके आपलं काय या ठिकाणी 71व्या घटना दुरुस्ती अनुसार बरोबर आहे, 71व्या घटना दुरुस्ती अनुसार म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नमक म्हणजे नेपाळी मणिपुरी कोकणी 1992 ला आपली 71वी घटना दुरुस्ती झाली. 71व्या घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी 3 भाषा ऍड करण्यात आल्या. एक सिंध आहे आणि या 3 भाषांमध्ये 4 भाषा झाल्या बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की जसे की आता या ठिकाणी 92वी घटना दुरुस्ती झाली पहा, 92वी घटना दुरुस्ती बरोबर आहे, इथं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट बरोबर आहे. या ठिकाणी काय करू आपण, एक डिग्री घेऊ कोणती, MBBS बरोबर आहे. साधारणतः काय असतं किंवा सर्वसाधारण MBBS असतं डॉक्टरची डिग्री, पण या ठिकाणी आपल्या भाषेला अनुसार मी त्या डी ऍड केलेला आहे. आणि ही जी भाषा आहे ती केव्हा झाली नेमकं वाटलंच त्याचा उल्लेख करा, 2003 मध्ये ही घटना दुरुस्ती झाली. कोणती, 92वी घटना दुरुस्ती बरोबर आहे. आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या भाषेत पहा, आता या ठिकाणी MBBS बरोबर आहे, तर मैथिली बरोबर आहे, मैथिली इथं बोंडो हे काय डोंगरी बरोबर आहे, आणि हा संथाली बरोबर आहे, संथाली ओके. अशा 4 भाषा ऍड करण्यात आल्या. तर आता आपला या ठिकाणी प्रश्नच क्लिअर झाला बरोबर. तर एक भाषा सिंध आहे, दुसरी भाषा जसे की कोणती आपण दुसरे जे नमक बघितलं नेपाळी मैथिली आणि डोंगरी सॉरी नेपाळी कुठे आपला या ठिकाणी नेपाळी मणिपुरी कोकणी ह्या 4 झाल्या. मैथिली बोंडो डोंगरी आणि संथाली. या ठिकाणी काय कोकणी केलेलं आहे, नेपाळी केलेलं आहे, सिंध केलेला आहे, आणि या ठिकाणी तमिळ हा म्हणजे ही तमिळ भाषा मला नेमकं समाविष्ट नाही बरोबर आहे, म्हणजे थोडं आपलं चुकलं या ठिकाणी. तर मणिपुरी आहे ना या ठिकाणी मणिपुरी बरोबर, 1 2 3 4 आणि इकडं 4. तर या ठिकाणी नेपाळी मणिपुरी कोकणी अशा 4 झाल्या, आणि मैथिली बोंडो डोंगरी आणि संथाली अशा किती झाल्या, एकूण 8. तर 8 भाषा या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला एक स्ट्रक्चर एक छोटं लक्षात सांगण्यासाठी नेमकं बेसिक सांगत आहे बा. आता जी काही 21वी घटना दुरुस्ती झाली बरोबर आहे, 21वी घटना दुरुस्ती झाली बरोबर, हे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट राईट. हा त्याच्यानंतर यामध्ये किती भाषा ऍड करण्यात आल्या, सिंध म्हणजे या ठिकाणी आपण इकडं क्रिया करू 1 भाषा बरोबर आहे. वाटलंच तर अगोदरच्या मान्यता प्राप्त झालेल्या किती भाषा आहेत, 14 राईट. हा त्याच्यानंतर हा आता हे झालं किती 1967 झालं बरोबर. त्याच्यानंतर किती घटना दुरुस्ती झाली, 71वी घटना दुरुस्ती झाली बरोबर आहे. इथं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट किती 71वी. या ठिकाणी आपला नमक म्हणलं तर 3 भाषा बरोबर आहे, नमक राईट आहे, हा शब्द महत्वाचा आहे. 3 भाषा ऍड करण्यात आल्या. वाटलंच तर सिंध भाषेचं नेमकं या ठिकाणी लिहिलेलं नाही बरोबर, हे 1 आणि या ठिकाणी काय झाल्या 3 बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी विस्तारित मांडत आहे ओके. आणि शेवटची जी आहे ते किती घटना दुरुस्ती, 92वी घटना दुरुस्ती बघा, 1 आणि 1 2 7 आणि 2 9. या ठिकाणी म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आपला काय अडचण नाही, इथं काय करा MB आणि DS बरोबर आहे. या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट राईट, 92वी घटना दुरुस्ती. या ठिकाणी काय करता, किती भाषा ऍड करण्यात, 1 2 3 4 कोणत्या 4 ओके. आता पहा त्याची बेरीज करा, 4 आणि 1 झाली 5, 5 आणि 3 झाली 8, 8 आणि 4 झाली 12, 12ला 2, 4 1, इथला 1 आणि इथला 2, एकूण किती भाषा झाल्या आपल्या या ठिकाणी 22 भाषा आलेल्या आहेत. पुन्हा एक बार सांगण्याचं काम करेल, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 21व्या घटना दुरुस्तीनुसार 1967 घटना दुरुस्ती झाली. त्या घटना दुरुस्तीनुसार सिंध भाषा ऍड करण्यात आली. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 71व्या घटना दुरुस्तीनुसार नमक म्हणजेच नेपाळी मैथिली बरोबर, नेपाळी मणिपुरी आणि कोकणी या नमकनुसार नेमकं 3 भाषा ऍड करण्यात आल्या. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 92वी घटना दुरुस्ती बरोबर आहे, ही केव्हा झाली, 2003 मध्ये झाली बरोबर आहे. उल्लेख केलेला आहे 2003. त्यामध्ये मैथिली बोंडो डोंगरी आणि संथाली अशा 4 भाषा एकूण म्हणून हे झाल्या 22 भाषा झाल्या. तर या पद्धतीनुसार नेमकं या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला
की 96वी घटनादुरुस्ती आहे, 96वी बरोबर आहे. या ठिकाणी 96वी तिथे काय करता कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट किंवा 96वी बरोबर आहे. 96वी घटनादुरुस्तीने काय झालं, ओरिया ही भाषा कोणत्या राज्याची आहे, ओडिसा बरोबर आहे. ओडिसा राज्याची आहे असा उल्लेख करण्यात आला बरोबर. हा घटनादुरुस्ती 2011ला झाली, याची 2011 बरोबर आहे, 2011ला झाली. आणि ओरिया भाषेस ओडिया असे नाव देण्यात आले. ओरिया भाषेत ओडिया असे नाव देण्यात आले बरोबर आहे. तर ही जी भाषा आहे ती कोणत्या राज्याची आहे, ओडिसा राज्याची आहे. तर या पद्धतीनुसार आपल्याला या ठिकाणी जसे की आपण किती पाहिले या ठिकाणी शेड्यूल्स, या ठिकाणी 8 शेड्यूल्स पाहिले. एक पुन्हा एकदा रिव्हिजन सांगतो, कारण का रिव्हिजन आपण वारंवार काय घेत आहोत आपल्या लक्षात ठेवण्यासाठी घेत आहोत. पहिलं जे आपलं काय शेड्यूल्स आहे किंवा परिशिष्ट आहे ते कशा संबंधित होतं, नावासंबंधित होतं. दुसरं जे शेड्यूल्स आहे ते कशा संबंधित होतं, पैसा म्हणजे मानधन अथवा भत्ते बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते शपथविधी अथवा गोपनीयतेची शपथ. चौथं जे आहे चौथं शेड्यूल्स राज्यसभा म्हणजे लोकसभा, राज्यसभेला काय घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण राज्यसभेसाठी किती जागा आहेत बरोबर आहे, ते 4 झाले. 5वं आपण बघितलं 5च्या अक्षरावरून शेड्यूल्स एरिया आणि शेड्यूल्स ट्राईब म्हणजे नेमकं अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती या क्षेत्रासाठी होतं बरोबर आहे. त्याच्यानंतर 5वं झालं राईट, किंवा राष्ट्रपती काय करतात ते घोषित करतात आणि शासनाचं लक्ष केंद्रित करतात. 6वं शेड्यूल्स काय होतं, टेरिबल एरिया बरोबर आहे, जसे की अनुसूचित क्षेत्र किंवा नेमकं एक आर्थिकदृष्ट्या अथवा सामाजिकदृष्ट्या मागासलेला भाग आणि तो सुधारण्यासाठी बरोबर आहे प्रशासन काय करतं त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करण्याचं कार्य करतं. तर त्या 6व्या शेड्यूल्समध्ये एकूण घटक राज्य बघितले ते आपण 80M² म्हणलं तर आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम बरोबर आहे. आणि या 4 घटक राज्यापैकी एकूण किती जिल्हे, डिस्ट्रिक्ट किती विचारात घेतले, 10 जिल्हे विचारात घेतले ते बरोबर आहे. तर हे 6वं शेड्यूल झालं. 7वं तर आपण आताच बघितलं, ते कशा संदर्भात होतं, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या क्षेत्राच्या बाबतीत होतं. म्हणजे अधिकाराची विभागणी त्या ठिकाणी करत होतं. ज्या यादीमध्ये केंद्राचा उल्लेख केला जातो त्यामध्ये फक्त एकमेव परमाधिकार करण्याचा अधिकार होता, संसदेला करण्याचा अधिकार होता. ज्या आता जसं राज्य यादीचा जर उल्लेख होत असेल तर त्या ठिकाणी राज्य सरकार त्या ठिकाणी अधिकार करत होता किंवा नेमकं त्याची अधिकार करण्याची भूमिका राज्य सरकारला मिळत होती. आणि त्याच्यानंतर जे काय कॉन्करंट, जसे की आपण केंद्राला काय म्हणलं युनियन लिस्ट अथवा सेंट्रल लिस्ट आणि राज्याला काय सांगितलं स्टेट लिस्ट आणि समवर्ती सूचीसाठी कॉन्करंट लिस्ट जर उल्लेख जर होत असेल तर त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही नेमके काय करत होते, कायदे करत होते. पण त्यामध्ये दोघांनी जर कायदे केले तर त्या ठिकाणी केंद्र सरकारचा कायदा काय ठरला जात होता, ग्राह्यश्रेष्ठ ठरला जात होता. का तर भारतामध्ये राज्यापेक्षा काय आहे, संसद कशी आहे जास्त पॉवरफुल आहे, किंवा युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे भारत हा राजाचा संघ आहे. म्हणून त्या ठिकाणी आपलं आपलं काय समवर्ती सूचीमध्ये किंवा कॉन्करंट लिस्टमध्ये अधिकार करण्याची जास्त मर्यादा कोणाला आहे, केंद्र सरकारला आहे बरोबर, केंद्र सरकारला आहे. ओके. तर आणि शेवटचं जे काय भाग आहे ते झालं 7व्या परिशिष्टीचा भाग. आणि 8वं जे काय परिशिष्ट आहे 8वं परिशिष्ट पहा कशा संबंधित आहे, लँग्वेज म्हणजे भाषा. तर एकूण 8 भाषा आपण समाविष्ट केलेल्या आहेत. आणि ते कोणत्या परिशिष्टामध्ये त्याची माहिती आहे, 8व्या परिशिष्टामध्ये 8 भाषा 8व्या परिशिष्टात. ओके, ते क्लिअर झालं. मग आता त्या ठिकाणी भाषाच्या बाबतीत आपण विचार केला 22 भाषा आजताग आहेत. म्हणजे आता किती भाषांना नेमकं मान्यता दिली आहे, 22 भाषांना मान्यता दिली बरोबर आहे. मग या ठिकाणी एकूण अगोदर ज्यावेळेस घटनादुरुस्ती निर्माण करण्यात आली किंवा घटनादुरुस्ती झाली किंवा सुरुवातीला किती भाषा होत्या, एकूण 14 भाषा होत्या. 14 भाषेपैकी 8 भाषांना नेमकं मान्यता देण्यात आली. त्यापैकी पहिली भाषा ज्यावेळेस नेमकं भारत स्वतंत्र झाला, पाकिस्तान आणि भारत याची फाळणी झाली. पाकिस्तानमध्ये असला सिंध प्रांत बरोबर आहे, त्या मोठा प्रांत होता आणि त्या मोठ्या प्रांतामधून बरीच लोकसंख्या नेमकं भारतात नेमकं काय झाली, स्थलांतर झाली. आणि तिथल्या लोकांना नेमकं भारतामध्ये काय देण्यात आलं, त्यांचा निर्वासनाचा प्रश्न सोडण्यात आला. आणि म्हणून तिथं सिंध भाषा नेमकं ऍड करण्यात आली. ती जी ऍड करण्यात आली ती 21वी घटनादुरुस्ती बरोबर आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 21वी घटनादुरुस्ती ही झाली 1967ला. आणि त्याद्वारे नेमकं सिंध भाषा काय समाविष्ट करण्यात आली बरोबर आहे. त्याच्यानंतर नमक बरोबर आहे, नमक ही 71वी घटनादुरुस्ती आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 71 बरोबर आहे, 71. आणि याचं जे काही इसवी सन आहे 1992 बरोबर आहे. आता पहा इथे एक लक्षात ठेवायसारखं आहे, इसवी सन सुद्धा नेमकं या ठिकाणी उल्लेख केला 1992 आहे बरोबर आहे. आणि या दोन्ही घटनादुरुस्तीची बेरीज जर केली तर सुद्धा नेमकं काय या ठिकाणी 92 आहे. मी या ठिकाणी उल्लेख केला 1 7 2 9. तर हे तुम्हाला 71 लक्षात ठेवलं की 1992 ह्या घटनादुरुस्तीने याची बेरीज केली इसवी सन लक्षात राहतं आणि इकडली खालची घटनादुरुस्ती लक्षात राहते. 71व्या घटनादुरुस्तीनुसार नमक
जसे की नेपाळी, मल्याळम आणि कोकणी, बरोबर आहे. ह्या 3 भाषा आणि अगोदर सिंध 4 आणि नंतर शेवटला 92वी घटना दुरुस्ती 2003 ला झाली आणि त्या ठिकाणी MBDS ही डॉक्टरची डिग्री ऍड केली. एम काय दर्शवतं मैथिली, बी काय दर्शवतं बोंडो आणि डी काय दर्शवतं डोंगरी आणि एस काय दर्शवतं संताली. अशा एकूण 8 भाषा म्हणलं तर एकूण 22 भाषा या ठिकाणी आपण सिद्ध केलेल्या आहेत. त्याचा सविस्तर चर्चा सुद्धा केली आहे. आता ही जी बाब आहे ती आपण वारंवार आपण जर वाचन हे केलं किंवा नेमकं त्याचं स्वतःच्या भाषेत इंटरलायझेशन केलं, इंटरलायझेशन प्रत्येकाने करून पहा, तुम्हाला जास्त फायदा आहे. जर तुम्ही असं असं जर सहजरित्या जर बघत असाल तर याचा 3 मात्राचा तुम्हाला फायदा होणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ.